हॅलो गाईज, आता जस्ट झोपेतून उठलो आहे मी. गाड्या वगैरे घातल्या आणि हे पेट्स हाय. ही खुशी, साक्षी, तो एकटाच आवरून बसलाय, तो यश आणि वर सम्यक. यश ब्रो, तेरा OOTD दिखा, OOTD दिखा तेरा आज का आउटफिट ऑफ द डे. यो कमेंट्स में भर जाएगी लड़के. हाँ ना, शाहरुख खान करना ब्रो. बस बस, हाँ ना करना. अरे इतना तैयार हुआ है तो अकेला. अरे क्या अभी अरे ये आधा अधूरा थोड़ी. अरे बापरे. चला आता आवरून वगैरे घेतो, निघतो मग. आता परतीचा प्रवास सुरू आहे माझा. चेकआउट टाइम झालेले. भाई लोग बाय बाय. चला हा भाई. आता तेच नेक्स्ट प्लॅन आपला, अजेंडा नंबर आय डोंट नो 2 पोहायला जायचंय. मग आता तेच आहे पोहायला. काय मी गाडी घेऊन आता पलीकडे जाईल आणि तिकडं. अरे बोट कसली ॲस्थेटिक आहे यार, इथं फोटो शूट करू मला. आम्ही जवळ जाऊन दाखव. शिवर कर रहा है तो पूरा अंदर. मतलब वो गेम रूम में रख सकते, पर वो वहाँ पे बॉल वगैरह ना लग जाए. अडॉप्ट कर लो. ती मुलगी आता त्या पक्षाची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावल. बिचारी लय वेळ झाली शोध बघत होती की कसं वाचू वगैरे. तिने मला पण विचारलं, पण मी म्हणलं जर मी पकडला आणि फडफडला तर मी 100% पाडन त्याला. मग शेवटी तिनेच धाडस दाखवून त्याला उचलला. आणि आत्तापर्यंत तिने कुठेतरी सेफ जागेवर ठेवला, पण असं जरा ती सेफ जागा शोधत होती. मग मला जायचं होतं जरा, इथं यायचं होतं मला, म्हणून मी आलो निघून. आणि तेच बाकी ह्या लोक. मी आत्ता एका गाववाल्याशी बोलत होतो. प्लॉट आहेत खरेदी विक्रीसाठी, कुणाला पाहिजे सांगा मला. नवीन बिझनेस, यूट्यूबमधनं काही इन्कम आहे ना. आता मिडलमॅन चॅनल पार्टनर सुरू केलं आहे मी. नाही पण खरंच तो सांगा होता मला आहे म्हणून. जर कोणाला पाहिजे इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर सांगा, मी मग बाकीचे डिटेल्स घेतो. मला रेट वगैरे माहिती आहे, पण तेच एक्झॅक्ट लोकेशन वगैरे काय असेल तर ते सांगतो मी तुम्हाला. इथं नाही तर इंस्टाग्रामवर मेसेज करा, वॉट एव्हर तुम्हाला जे सोपं वाटेल ते. वातावरण बघा यार, मस्त यार मस्त. आत्ता सकाळचे किती वाजले माहिती आहे का? 11 वाटतंय का 11 वाजलेत? यायला 7च्या वर 1 मिनटं वाटत. एवढं सुंदर वातावरण आहे. 11 वाजून कण भरवून नाही. जस्ट पाऊस झाला आत्ताच. मेन तर माझा गोल आहे ना, तुम्हाला दिसणार नाही, सरळ एक न्हावी आहे. न्हावीच म्हणतात ना फिशरमॅनला. जाऊ दे, नाविक आहे नाविक.
चर्चा करून काय होतं आहे का त्याच्यासोबत, पण त्याची बोट पण सिंगल पर्सन आहे वाटतं, पण त्याची जरा प्रोफेशनल फिशिंग चालली मगाचपासून बघते मी निसर्गासोबत. तेच तिथे गेलो होतो आणि आज ह्या बाजूला आहे. झालं आता हॉस्टेलवरनं जस्ट चेकआउट केलं मी. आता चाललंय स्विमिंग करायला. धबधबा एक नंबर होता काय म्हणाला, चांगलंच पडतं. हॉस्टेलवरनं पण करता येतं स्विमिंग, बट मला ते परत चहा कॉफी बनवायची होती आणि परत कुठं वर धबधबा कसला फ्लो होतोय कालचा आपला गाडीचा शूट केला होता, एक नंबर. मला ते चहा कॉफी बनवायची होती, खाणं पिणं मॅगी करल मी आज. मग तेच त्यासाठी मग मी परत आपल्या कालच्या लोकेशनला चाललोय. मेन म्हणजे हॉस्टेलमध्ये रूममेट्स पण चांगले भेटले, यंगस्टर्स सगळे. ते पण आले होते. कुठनं आले होते ते, नाशिकवरनं. केस माझी म्हणून मी टोपी घातली होती नाही का. जाऊ दे, कोण बघणार ते सगळं. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. मग नाही तेच मेन रूममेट वगैरे भारी असले ना मजा येते. आम्ही लय रात्री काही खेळलो नाही बोर्ड, ते लुडो सोडून. लुडोचे ॲक्च्युली मी व्हिडिओ तो मित्र आणला की नको टाकू म्हणून, तो जरा टाईट होता, मग तो यूज मी नाही टाकणार. लुडोचा एक गेम खेळत होतो मस्त रात्री. मग काय नाही, बाकीचे पण बोर्ड गेम्स वगैरे खेळायला गेलो असतो आणि एवढं नाचलो ना रात्री DJ नाईटला. लाईक लिटरली 11:15 चालू केलं. मीच लेट आलो ॲक्च्युली, मीच 10:15 गेलो आणि 11:15 कंटिन्युअस चालू होतं. आणि कसं बसलं ना, काही काही पोरले ह्याच्यात होती ती बेंचवर, एकाला बसून दिलं नाही त्यांनी. बसले की उचला, बसले की उचला, मजा जरा आली. धबधबे असले भारी फ्लो करता येत नाही तर. आता मी गाडीतनं उतरायचे कष्ट नाही घेणार आहे, कारण की ऑलरेडी मी दमलोय. काल लिटरली फक्त मी छटाकभर बटाटा आणि 3 चपात्या खाल्ल्या असते दिवसभर काय अख्ख्या, आणि सकाळी चहा बिस्किट खाल्लं ते. आता बघू थोड्या वेळात मॅगी बनवाल मी. मोर एक्साइट. अरे यार पाऊस नाही पडला पाहिजे यार, पावसानेच लय प्लॅन्स हे केलेत. हे म्हणजे घोडे लावलेत. घोडे नाही लावले ॲक्च्युली, टर्नआउट चांगलं झालं जे पण झालं ते. जर नाही तर पावसात लावलं असतं तर मग ते टेंटमध्ये एकटंच मला रात्री कुडकुडत झोपायला लागला असतं. आता हॉस्टेलचा प्लॅन चांगला झाला, मला भेटलं पण ते रूम अवेलेबिलिटी डॉम, मग तेच चांगलं आहे. तसं बेंचच्या इकडनं जा काय आता मला जायला काढल थांबा बघतो मी. 10 रुपयाची डब्या असा बोलटेपणा नका ना करू, जे कोण असेल ते. मला तर वाटतं 70-80% ह्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही दारू कुठं पिताय काय पिताय त्याचा नाही, ह्यांचा अख्खा कचरा करून ठेवलाय एवढ्या चांगल्या लोकेशनवर. इथं गाडीच्या शेजारी काचच्या बाटल्या फोडल्यात 2 किंगफिशर आणि बडवायझरच्या. कसली गाणी म्हणजे काय, म्हणजे मग कोणाचं पण डोकं फिरणारच ना. म्हणजे काय हे बघा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या सगळे कॅन. थोडीच म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी एन्जॉय करा, पण निसर्ग कशाला घाण करताय. Can't help but feel, can't help but wonder how we move and how we grow, and why there's no rainbows in the night. Photosynthesis, I think that's right. Is this real? Is this real?
मी आलोय खरं लोकेशनवर आणि मी चौकशी पण केली. सगळे बोलले की सेफ आहे पाणी वगैरे, पण तरी एकच भीती की माझीच बातमी नको यायला पहिली. तुम्ही म्हणत असाल जर एवढीच फाटती कशाला तडफडायला चाललाय, तर ॲड्रेलिन आणि सीन बघाय कसं नाही पाहणार एखादं. फक्त मी जरा लईच पडतोय म्हणून मी सगळे प्रिकॉशन घेऊन करतो गोष्टी. That's what she said. बाकी काही विषय नाही. आणि कसं आहे ते नाविक नसते ना, मी मारलेच थोडी वर्ष 100% इथंच मारले. मला ते आहेत ना, मग कशाला एकटं जायचं. त्यांच्यावर रावती होते असतो तर बरं आहे व्हायला. पण मेन विषय तोच आहे. माणसाने ना थोडं तत्व असावं, जिवंत राहतो माणूस. प्रो टिप, ट्रॅव्हल करताना ना केळी सोबत ठेवत जा. कारण की मेन ॲसिडिटी होत नाही. आणि आता मी फक्त 2 केळ्या खाल्ल्या सकाळपासून. आता वाजले असतील 12, मी उठलो 8ला. 2 केळ्यांनी एनर्जी मेंटेन राहिली माझी आता. ते पण आत्ताच खाल्ले मी. आणि मी पोवल पण आलो. केस माझी जाऊ दे. मग तेच मेन ते, कारण की संत्रे बिंत्रे खाल्ले नाही तर अजून काही बाकीची फळं नाही तर अजून पण जे तुम्ही ड्रिंक्स वगैरे करता, ड्रिंक्स म्हणजे ते जे आपले सोडा ड्रिंक्स जे पण आहेत त्याच्याने पण स्ट्रॉंग ॲसिडिटी होते. ज्यांना नाही होत त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना होत असेल ॲसिडिटी वगैरे त्याचे ड्रिंक्स वगैरे अवॉइड करा. कुठले पण, लाईक माझा बी एखाद्याला उलटी बिलटी झाली, माझा बी तो चॉकलेट खातो, चॉकलेटमध्ये पण ते ॲसिडिक हे असतात तत्व. मी तर नाही लेच काय वाटलं, दही बी चांगलं आहे खरं, न्यूट्रलायझिंग. ॲसिड रिफ्लक्स झालं तर अशा गोष्टी चांगल्या आहेत. मेन केळीतच मी काय म्हणतोय, पोट भरलेलं राहतं. दहीनी पोट नाही भरणार ऑब्व्हियसली तुमचं, पण केळीनी पोट जरा भरतं. आणि मी मॅन वर्सेस वाईल्डगत वाटतो यार, निव्वळ मला मॅन वर्सेस वाईल्डवाला फील येतोय. हा फुल चालत बडबड. जरा इस जगह को तो देखिए, वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है. आप जहाँ भी और जो भी खाएं कच्चा ही खाएं. ये एक वाइन स्नेक है, यहाँ कई सारे हैं, इन्हें खाया जा सकता है. ये हिलना बंद करे तो इसे खा लीजिए. त्याची जरा युजफुल असते, माझी युजफुल 10% वाचाळ बडबड 90%. पण तेच केळी घेऊन फिरा. आता आपला टार्गेट नंबर 2 आहे फिशरमॅन. चला बाय बाय. लोकेशन नंबर 3. Is this real? Is this real? Or am I gonna wake up from this dream? I know myself, I'm always dreaming. I'm always dreaming. I know myself, I'm always dreaming. I'm always dreaming. आता होऊन झालंय माझं भाई. बराच वेळ होतो मी आत पाण्यात. रेकॉर्डिंग कमीच काढलं असेल.
तर मगाचपासनं म्हणजे लिटरली पोहून झाल्यापासनं मी दुसऱ्या लोकेशनला पण आलो तेव्हापासनं कंटिन्युअस धो पाऊस. मी वाट बघतोय कधी हा थांबल, पण पाऊस काय आणि माझ्या मॅगीच्या आणि चहाच्या स्वप्नावर निसर्गाने पाणी फेरले. मला खरं दुसरा शब्द वापरायचा होता, निसर्ग. मी कट करणार आहे ऑब्विसली. काय आता मी असं बसलोय, काहीच नाही. मला खाऊन पुढचा प्लॅन करायचा होता. प्लॅन म्हणजे काय करू मलाच कळा ना. ॲक्च्युली माझ्या पायाला लय जोरात लागलं मागाशी पोहताना तेवढी प्रिकॉशन घ्या. मेन कसं आहे, खडक बिडक दगडं बिगडं, पण मस्त एक्सपिरियन्स होता पोहायचा. मस्त कसं दिसतोय. मेन पावसामुळेच लय विषय झाला, नाहीतर आहे ना तिथं मी चेअर बिअर टाकून मस्त चहा पिला असतं यार. काय गुडनेस काय झालं असतं ते. यात मी जर अजून एक दुसरा प्रॉब्लेम काय झाला, ह्याच्या गाडीच्या मी म्हणलं ना हवा कमी झाली. हव्याचा विषय काय झाला, मोठा स्क्रू त्यात घुसला होता टायरमध्ये, आणि तो एवढा टाईट घुसला होता ना की हवा हळूहळू जात होती. म्हणजे ते ब्लेसिंग इन डिस्गाईजवाला सीन झाला असं तेच. आणि मग आत्ता इथं आलो, इथं डायनोसॉरचं पुतळा आहे मागं, तर मग तिथं एक होता कार्यकर्ता, की मग त्यांनी पंक्चर काढलं. ते आम्हीच शॉक झालतो, कारण की मीच शॉक झालो ते बघून. म्हणजे किती बघायला गेलं तर चांगलं ते, म्हणजे नशीब म्हणा काय पण म्हणा, की पंक्चर होऊन पण एवढा टाईट झाला तो की हळूहळू हवा जात होती. म्हणजे मी इथपर्यंत पोचलो तरी, नाही तर मग खरं ते परत स्टेपने लावून ते लय कष्ट करायला लागले असते. झालं असतं तेव्हा पण जुगाड, पण कष्ट वाचले ना माझे. तेवढा पण थ्रिलर ॲडव्हेंचरस हे नको आहे मला. आणि परत मग ते पण जाऊ दे, परत पंक्चर काढलं की परत ते लावत बसा आणि ते 4 तास. त्यावेळेस आत्ता ते पंक्चर काढून आता ओके, आता जरा बरं वाटते. पण आता मी हे करता आलो मेन रोडवर. माझ्या व्ह्यूला जायचं म्हणलं तर अजून लय लांब गेला. असा विषय झालाय, व्ह्यू तर गेलाच. मॅगी पण मला नाही भेटायला भेटत, पण मला दुकानात नाही खायची. चहा बिस्किट मॅगी कधी नाही, इच्छा झाली ती माझी खायची. आता या पावसात बराच वेळ थांबल्यानंतर माझ्या डोक्यात एकच लोकेशन आहे, ते आपलं चहा आणि मॅगी बनवायला घरी. आणि आता मजा बघा, मी घरी आलोय आणि पावसाचा थेंब नाही. म्हणजे किती खोडासली लावायचं दाखवतो तुम्हाला. हे नाही, हे फक्त या ह्याच्यात आधी ते मॅच करा, झालं. आवाज आला का? उकळू दे आता. उकळल्यावर मग मी चहा बिस्किट खाऊन झोपल. आता चला, मला बरंच फील घेऊन झालेला आहे. म्हणजे सगळं लिटरली काय सामान घालतं मी, डिश मॅगीसाठी घालते. मॅगीचं पण आहे असं काहीतरी कर क्रिएट. प्रॉपर नाही का की वी हॅव क्रिएटेड समथिंग आणि ते आपण फुल रिलीज करतोय. ते जे हॅपीनेस मिळतो ना, मजा येते. एक्झॅक्टली. म्हणजे ठीक आहे, स्मॉल विन्स असतात, बट दॅट इज ॲक्च्युअल नाही की सॅटिस्फाईंग हॅपीनेस. जे आता बघा, आता मी सपोज तिथं प्रोजेक्ट हे करते ऑफिसमध्ये, एवढं काय हे नाही बही क्या उखाडले असं होतं. तेच इथं एवढं छोटंसं केलं तरी हॅपीनेस मिळतो. कळलं डिफरन्स? खरे तो पण नाही. आणि तो ऑफिसमध्ये तुम्ही किती जाण टाका 9 तासाचं, डझंट मॅटर, कारण की आउटपुटच नाही कळत ना काय काय निघलं. कळलं का पोरं? लाईफ लेसन्स
विथ शिवानी जगताप. ओ माय गॉड, आपलं हे पण झालं. काही चालू झालं बघा नवीन चॅनल मायकल स्कॉट पेपर कंपनी. I'm always dreaming. हे मी विचार करतो एक सिरीज स्टार्ट करू, ॲडव्हेंचर सिरीज समथिंग लाईक दिस. बघू काय माहिती, आता मला इंटरेस्ट येतो ह्याच्यात. त्या मी ॲक्च्युली आधीच केलं पाहिजे होतं तेव्हा पण, कारण की मी नाही बघतो चुते चाळे केलेले असेच फिरायचे. मी तर एकदा आहे ना ॲक्च्युली इथं मुंबईला एक डोंगरी तिथे एकदा गेलो होतो. त्या डोंगरावर असं एकटाच रँडम भटकायला बरं संडे होता, सकाळी निघालो होतो आणि मी जंगलात गेलो आणि नंतर